धनीराम भाजीपाले एक प्रयोगशील शेतकरी, पण त्यांनाही डोक्याला हात लावायची वेळ आली आहे। बियाणे कंपनीच्या बोगस बियाण्यांमुळे त्यांच्यावरती ही वेळ आली आहे, पण याला वाचा फोडतेय झी हेल्पलाईन। गोंदिया तालुक्यातील कामठा गावात राहणारे हे धनीराम भाजीपाले, नावाप्रमाणेच ते आपल्या शेतात विविध प्रयोग करतात। सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून त्यांनी गोंदिया जिल्ह्यात एक क्रांतीच घडवून आणली आहे। शेतीतील उल्लेखनीय कामामुळे जिल्हा पातळीपासून ते गुजरात सरकारपर्यंत त्यांना उत्तम शेतकरी म्हणून भूषवण्यात आलंय। मात्र यंदा खरीप हंगाम धनीराम यांच्या हातून गेलाय आणि त्याला कारण ठरलंय त्यांनी खरेदी केलेलं बियाणं। झटपट वाढ होणारं आणि भरघोस उत्पन्न देणारं दुधीचं बियाणं त्यांनी विकत घेतलं। कृषी केंद्राकडून बियाणं विकत घेताना त्यांनी त्याची रीतसर पावतीही घेतली। या बियाण्यापासून त्यांना 2 ते 2.5 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होतं। कंपनीनेही 60 ते 70 दिवसात दर्जेदार उत्पन्न देणार अशी हमी त्यांना दिली होती। मात्र झालं भलतंच, पिकाची योग्य उगवण झालीच नाही। जे पीक उगवलं त्याला नाना रोगांनी ग्रासलं। काही वेलींना फळं धरली, मात्र तीही वेडी वाकडी आली। धनीराम यांनी तातडीनं त्याची माहिती कृषी केंद्राला दिली, मात्र कृषी केंद्र मालक वेळ मारून घेण्याचं काम करत होते। त्यामुळे भाजीपाले यांनी थेट कंपनीशी संपर्क साधला। त्यानंतर कृषी केंद्र मालक आणि कंपनीच्या प्रतिनिधींनी त्यांच्या शेताची पाहणी केली। धनीराम यांना मदत करायची सोडून त्यांनी शेतकऱ्यालाच या प्रकरणी दोषी ठरवलं। माझ्या पुष्कळ नुकसान झालं, एकही पैसा बनणार नाही। मार्केटमध्ये कोणी लौकिकर पाहणं पसंत नाही करत, साईजी बरोबर नाही आला नाही, हे असं ह्या प्रकारचा रोगही आहे। माझा खूप नुकसान झालेलं आहे। आता याच्यावर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, तेव्हा बरा होईल। हायटेक शेतीच्या हिशोबाने जे यायला पाहिजे होतं फळ आणि झाड ते आलेलं नाहीये। यांना जे नुकसान झालेलं आहे हे खरोखर ते नुकसानीचे भरपाईचे पात्र आहे। त्यांना भरपाई कंपनीने दिलीच पाहिजे, कारण एवढा नुकसान शेतकरी जर सहन करत असला तर तो कधीही उभा होऊ शकणार नाहीये। एकीकडे पिकाचं झालेलं नुकसान, त्यामुळे हातचा गेलेला हंगाम, तर दुसरीकडे कंपनीनं नुकसान भरपाई देण्यास दिलेला नकार, यामुळे धनीराम पुरते खचून गेले। यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली। झी हेल्पलाईनच्या टीमनं धनीराम यांच्या शेताला भेट दिली, पिकाची पाहणी केली। धनीराम यांनी आतापर्यंत पिकावर 1 लाखांहून अधिक खर्च केला होता, त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळणं गरजेचं होतं। अखेर झी हेल्पलाईनच्या टीमनं गोंदिया येथील कृषी विभागाचं कार्यालय गाठलं, कृषी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना सर्व प्रकार सांगितला। त्यांनी या प्रकरणी शक्य ती सर्व मदत करण्याचं आश्वासन झी हेल्पलाईनला दिलं। त्यांचं सगळं पाहणी केलं असता त्या कंपनीला आम्ही आता लिहून पाठवणार आहोत की तुमचं बियाणं बरोबर नाही आहे आणि त्यामुळे त्यांचं नुकसान झालेलं आहे, तर त्यांना टोटल नुकसानाची भरपाई आपण द्यावी। त्याप्रमाणे त्यांना एक आपण नोटीस देऊन त्याबद्दलची कारवाई करू। कृषी अधिकाऱ्यांनीच आपल्या तक्रारीची दखल घेतल्यानं धनीराम यांना आता दिलासा मिळालाय। लवकरच नुकसान भरपाई आपल्या पदरी पडेल अशी आशाही धनीराम यांना वाटू लागली आहे। मात्र धनीराम यांना आलेल्या अनुभवातून इतर शेतकऱ्यांनीही वेळीच धडा घेणं गरजेचं आहे। माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।